साऱ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे। 2.5 दशकांपासूनची पालिकेवरची सत्ता ठाकरेंनी गमावली। मात्र पक्ष आणि त्यानंतर मुंबईतल्या अनेक नगरसेवकांनी साथ सोडलेली असतानाही ठाकरेंनी दिलेली झुंज ही चर्चेत आहे। पाहूया। मुंबईत 2.5 दशकांनंतर महापालिकेतल्या ठाकरेंच्या वर्चस्वाला महायुतीनं धक्का दिला। इतिहासात पहिल्यांदाच मुंबईमध्ये भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। मात्र विजय भाजपचा झाला असला तरी ठाकरेंनी दिलेल्या कडव्या झुंजीची मुंबईमध्ये चर्चा आहे। जर मुकाबला शिंदे आणि ठाकरेंमधला ग्राह्य धरला तर मुंबईतली खरी शिवसेना कोण याचा कौल मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंनाच दिलाय। पूर्ण पक्ष आणि अर्ध्याहून अधिक नगरसेवक फुटून सुद्धा ठाकरेंसाठी जमेची बाजू म्हणजे 2017 मध्ये सुद्धा मुंबई पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना लढत झाली होती। तेव्हाही एकत्रित शिवसेनेचे 84, भाजपचे 82 आणि मनसेचे 7 नगरसेवक आले होते। यावेळी शिंदेंच्या बंडानंतर पक्ष फुटला। पक्षफुटीनंतर शिंदेंनी ठाकरेंचे मुंबईतले 56 नगरसेवक फोडले। निवडणुकांच्या आधीपर्यंत ठाकरेंकडे 38च्या आसपास माजी नगरसेवक उरले। मात्र तरी सुद्धा त्या 38चे ठाकरेंनी 66 नगरसेवक निवडून आणले। तर दुसरीकडे शिंदेंनी प्रवेश करून घेतलेल्या 57 नगरसेवकांपैकी प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना 29 नगरसेवकच जिंकून आणता आले। म्हणजेच 2017च्या तुलनेत पक्ष आणि निम्मे नगरसेवक फुटून सुद्धा ठाकरे यंदा 28+ झाले। तर दुसरीकडे भाजप सोबत असूनही त्यात ठाकरेंच्या 56 नगरसेवकांना प्रवेश देऊन सुद्धा शिंदे यंदा -27 झाले। विशेष म्हणजे शिंदेंनी गेल्या टर्मला जिंकलेले ठाकरेंचे फक्त 56 नगरसेवकच नेले नाहीत, तर 2012 पासून शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या तब्बल 110 नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला। मात्र तरी सुद्धा मुंबईमध्ये शिंदे ठाकरेंच्या सेनेला रोखू शकले नाही। गेल्या वेळच्या तुलनेतला फरक म्हणजे यावेळी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या मनसेची साथ होती। मात्र दुसरीकडे गेल्या वेळी स्वतंत्र लढणाऱ्या भाजपला सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची सोबत झाली। याशिवाय निवडणुकांच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर ठाकरेंना सोडून भाजपात, तर अनिल कोकिळांसारखे नेते ठाकरेंकडून शिंदेंकडे गेले। मात्र मुंबईकरांनी अनेक पक्ष बदलूंना घरी बसवलं। मुंबईतल्या 2 निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची तुलना केल्यास 2017ला भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले। निवडणुकीच्या आधी 2026 पर्यंत भाजपनं 1 ठाकरेंचा, 1 शिंदेंचा, 4 काँग्रेसचे नगरसेवक घेऊन एकूण आकडा 88 केला। तर निवडणुकीआधी भाजपकडच्या माजी नगरसेवकांची संख्या ही 88 इतकी होती। यंदाच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजप नगरसेवकांची संख्या 89 झाली। तर दुसरीकडे ठाकरेंचे 2017 मध्ये 84 नगरसेवक निवडून आले होते। त्यात मनसेचे 6 आणि 4 अपक्ष नगरसेवक घेऊन त्यांचा आकडा हा 94 झाला। पुढे मात्र शिंदेंनी ठाकरेंच्या 94 पैकी 56 नगरसेवक नेल्यामुळे यंदाच्या निवडणुकीआधी ठाकरेंकडच्या माजी नगरसेवकांची संख्या ही 38 इतकी उरली होती। यंदाच्या निकालानंतर ठाकरेंकडच्या नगरसेवकांची संख्या 66 झाली। ठाकरेंनी जरूर मुंबई महापालिकेवरची सत्ता गमावली आहे, पण अद्यापही मुंबईतली शिवसेना गलित गात्र झालेली नाही। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबई वगळता इतरत्र कौल मिळालाय। ठाण्याचा गडही त्यांनी राखलाय। पण ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला त्या मुंबईकरांच्या मनात न अद्यापही शिवसेना ही ठाकरेंचीच ही ओळख शिंदेंची शिवसेना आणि भाजप पूर्णपणे पुसू शकलेलं नाही। या निवडणुकीतच चांगली गोष्ट एकच घडली, ती म्हणजे मराठी मतांचं ध्रुवीकरण झालं। मराठी माणसाला मुंबईतली आपली ताकद कळली आणि ही मराठीची जी वज्रमूठ उद्धव आणि राज ठाकरेंनी ठेवली आहे ती नजीकच्या आता मुंबई महापालिकेवर जरी त्यांची राजकीय सत्ता नसली
तरी मुंबईत त्यांना मराठी माणसाला डावलता येणार नाही, मराठी माणसाला उपेक्षित ठेवता येणार नाही, हा इशारा सुद्धा या निवडणुकीने दिलाय. त्या राड्या कल्चरचा एवढं वापर करूनही पैशाचा किती उपयोग झाला. काही ठिकाणी 10,000 रुपये, नाशिकला 10,000 रुपये मतं म्हणून सांगण्यात आली की एका मताला 10,000 रुपये. विरोधी पक्षाचा पैसा जाऊ शकत नाही, कारण इकडनं तिकडं मुवमेंट पैशाची होते शेवटी कॅशची, तर पोलीस पकडतात, निवडणूक आयोग पकडतो. बाकी पैसा फ्रीली मूव्ह होतो, कारण आपल्याला माहित आहे ज्याची सत्ता त्याच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात. एवढं सगळं असून सुद्धा त्यांना ज्या अपेक्षित यश 100च्या पेक्षा जे 150चा आकडा होता तो पोहोचायला पाहिजे होता, तो पोहोचला नाही. मराठी माणसांनी कुणाला मत दिलं तर इथं तो आपल्या मागे उभे राहील याचा विचार करूनच हे दिलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंना जर मत दिलं तर मराठी माणसासमोर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत आता भविष्यामध्ये त्याच्यासाठी ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच आपल्या मागे उभे राहतील याचा विचार केला गेलाय. तर तिथे ठाण्यामध्ये शिंदे यांच्याबरोबर राहणं हेच मराठी माणसाला हितकारक वाटलेलं आहे. एक लक्षात घ्या आपण या सगळ्या निवडणुकीबाबत की भाजपला यश मिळालंय, भाजप आणि शिंदे आता तिथं सत्ता बनवतील मुंबईत, याबद्दल काहीच वाद नाही आणि ती भाजपसाठी निश्चितच एक मोठी अचिव्हमेंट आहे. पण जर आपण एक विचार केला म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे यांना थोडासा फटका बसला आहे, पण शिवसेना हा DNA असलेले तिन्ही पक्षांचा जर विचार केला एकत्र किंवा बाळासाहेबांना मानणारे हे जे तिन्ही पक्ष आहेत तर त्यांचं एकूण संख्याबळ जर विचारात घेतलं तर जवळपास 100 जागा मिळाल्यात. म्हणजे आजही मुंबईचा पेपर हा म्हणावा तसा असा पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेलाय असं म्हणता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.